बाजारातून आणलेल्या साबुदाण्याची खिचडी मोकळी सळसळीत होतेच असं नाही। बऱ्याचदा साबुदाणा खराब लागतो आणि मग आपली खिचडी अशी चिकट होते। मग यासाठी साबुदाणा बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ निवडून मग तो एका पॅन मध्ये गरम करायचा। आता इथे आपल्याला भाजायचं नाहीये, लाल होईस्तोवर छानपैकी असा गरम झाला पाहिजे, चटका बसण्यासारखा एवढाच फक्त गरम करायचा। त्यानंतर तो व्यवस्थित पसरून थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर एका डब्यात भरून ठेवायचा। आता अशा साबुदाण्याची खिचडी करते वेळी तो नेहमी नॉर्मल पाण्यातच भिजवायचा, म्हणजे साबुदाणा कसाही असला तरी खिचडी मात्र व्यवस्थित। बऱ्याचदा आपले पोहे देखील असे गिजगे होतात, चिकट चिकट होतात। मग आता दरवेळेस पोह्यांचाच दोष असतो असं अजिबात नाहीये। तर एक गोष्ट आपण विसरतो, पोहे करायच्या आधी ते असे चाळून घ्यायचे। मग याने काय होईल, यामध्ये असणारे जे बारीक बारीक कण असतात ना ते सेपरेट होतील। आता ज्यावेळेस आपण पोहे भिजवतो ना त्यावेळेस हे जे कण असतात यामुळेच आपले पोहे असे गिजगे किंवा चिकट चिकट होतात। पण हेच जर आपण सेपरेट केले, म्हणजे चाळून नंतरच पोहे भिजवले, तर नेहमीच पोहे आपले व्यवस्थितच होतील। म्हणजे पोहे अजिबात असे एकमेकांना चिकटणार नाही, छानपैकी असे मोकळे होतील। ज्या ज्या वेळेस आपण हिरवी मिरची अशी हातामध्ये धरून चिरतो त्या वेळेस त्या मिरचीचा रस आपल्या हाताला लागतो, हाताची जळजळ होते, तिखट वास येतो, तोच हात डोळ्याला वगैरे इतरत्र लागला की पुन्हा तिथे सुद्धा जळजळ होते। तर हे होऊ नये यासाठी हा एक भन्नाट हॅक। तर फॉर्क असतो, फॉर्कला पुढे अशी मिरची अडकवून घ्यायची आणि मस्तपैकी एका हाताने चिरायची। या पद्धतीने अजिबात हाताला मिरचीचा रस लागणार नाही आणि मिरची व्यवस्थित चिरून देखील होईल। लिंबू आपण नेहमी फ्रीज मध्ये स्टोअर करतो आणि मग ते थोडंसं कठीण झालेलं असतं। ज्यावेळेस आपण ते कापतो त्यावेळेस मग त्यातला संपूर्ण रस निघत नाही। मग अशा वेळेस काय करायचं, हे लिंबू अगदी 2च मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये ठेवायचं। संपूर्ण लिंबू पाण्यामध्ये बुडायला हवं अशा पद्धतीने, आणि 2 मिनिटांनंतर हे लिंबू खूप छान असं मऊसूद होतं आणि ज्यावेळेस तुम्ही हे चिराल त्यावेळेस अगदी ज्युसी लिंबू आपल्याला भेटेल आणि संपूर्ण रस या लिंबाचा आपल्याला वापरता येईल। आपल्या घरातले जे अख्खे कडधान्य असतात ते मात्र आपण आदल्या रात्री भिजत घालतो, पण या ज्या डाळी आहेत ना त्या मात्र भिजवायला आपण विसरतो। तर असं न करता कोणतीही डाळ ज्यावेळेस तुम्हाला करायची असेल ना त्यावेळेस स्वच्छ धुवून ती निदान 10 मिनिटासाठी का होईना पाण्यामध्ये भिजत ठेवायची। अगदी 10च मिनिटात ती पहा अशा पद्धतीने छानपैकी फुलते आणि शिजताना देखील अगदी छान एकसंध शिजते आणि अशी डाळ शिजायला वेळ देखील कमी लागतो। आपल्यापैकी 50% जणी कढीपत्त्याची पानं अख्खीच फोडणीला टाकतात, पण असं न करता कढीपत्ता नेहमी चिरून टाकायचा। यामुळे काय होतं, त्या कढीपत्त्याचा छान सुगंध म्हणा किंवा चव म्हणा त्या भाजीला येते आणि कढीपत्त्याची पानं खाताना शक्यतो मग कोणी वेगळी काढून टाकत नाही। प्रत्येक घासाबरोबर कढीपत्त्याचं ते पान आलं की व्यवस्थित खाल्लं देखील जातं। खिसणीवर कोणताही पदार्थ किसताना त्याला तो पदार्थ चिकटतो, तर असं होऊ नये, आपली खिसणी देखील स्वच्छ राहावी यासाठी त्या खिसणीवर आधी थोडंसं तेल शिंपडायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि नंतर तो पदार्थ किसायचा। यामुळे खिसणी आपली अगदी स्वच्छ राहते आणि तो पदार्थ देखील व्यवस्थित खिसला जातो। वेगवेगळ्या साईजची प्लेट असणारी अशी एखादी चाळणी आपल्याकडे असायलाच हवी। जशा माझ्या या चाळणीला लहान मोठ्या अशा 4 प्लेट्स आहेत। आता ही चाळणी मी तुम्हाला का दाखवते, तर आता यामध्ये मी सगळ्यात छोटी जाळी असणारी प्लेट मी लावून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला चाळायची आहे चहा पावडर। आता ती का, तर पहा चहा पावडर चाळल्यानंतर तुम्हाला खाली अगदी छोटी बारीक पावडर अशी पडलेली दिसेल। आता ही जी पावडर असते ना ती चहा गाळल्यानंतर गाळणीतनं सुद्धा खाली कपात येते आणि चहा पिताना आपल्या पोटात जाते, तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही। त्यामुळे ही पावडर अशी वेगळी करायची आणि त्याचा वापर आपण खूप साऱ्या ठिकाणी करू शकतो। जसं की मी माझ्या शिकेकाईच्या पावडरमध्ये ही पावडर टाकलेली आहे आणि आता केस धुताना ज्यावेळेस शिकेकाई मी उकळेन त्यावेळेस त्यामध्ये ही पावडर सुद्धा वापरली जाईल। भरपूर तेलात तळून एखादा पदार्थ आपल्याला तेलकट करायचा नसतो, म्हणून आपण शॅलो फ्रायचा ऑप्शन निवडतो।
पण याही पेक्षा कमी तेलामध्ये तळायचं असेल तर आपण एअर फ्रायर सुद्धा वापरू शकतो. पण आता सगळ्यांनाच एअर फ्रायर घेणं शक्य नाही. तर त्याऐवजी असा एखादा गॅसवरचा किंवा इलेक्ट्रिक सँडविच मेकर बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो. तर हा सँडविच मेकर फक्त सँडविचसाठी न वापरता असे काही पदार्थ शॅलो फ्राय करण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. जसं की मला आता डाळ वडे शॅलो फ्राय करायचे आहेत. तर त्यासाठी मी या सँडविच मेकरला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती हे डाळींचं मिश्रण टाकलेलं आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल लावलं आणि अगदी 10च मिनिटासाठी हा सँडविच मेकर ऑन केला. आता 10 मिनिटानंतरच तुम्ही पाहाल तर हे वडे आपले छानपैकी फ्राय झालेले आहेत. पहा, अगदी छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे याला आणि तेल तर तुम्हाला अजिबात वरून खालून कुठेच दिसणार नाही. एवढ्या कमी तेलात हे आपलं तयार झालेलं आहे. तर याच अशा सँडविच मेकरमध्ये तुम्ही साबुदाणा वडा, टिक्की म्हणा किंवा अगदी भजी सुद्धा अशा पद्धतीने फ्राय करू शकता. तुमच्याकडे असेल सँडविच मेकर तर ट्राय करून एकदा नक्की पहा. थंडीच्या दिवसात तर कोणतंही बॅटर फर्मेंट होतच नाही. अशा वेळेस काय करायचं, आपल्या घरात जो कुकर असतो ना, त्यामध्ये हे पीठ ठेवायचं रात्रभर आणि हा कुकर कुठेतरी अगदी छान असा गरम ठिकाणी ठेवायचा. यानंतर पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपलं बॅटर फर्मेंट होईल. आणि हे बॅटर जर तुम्हाला 8 दिवसासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करायचं जर असेल, तर थोडंसं काढून ठेवायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. मिठामुळे फर्मेंटेशन स्टॉप होतं आणि या बॅटरला अजिबात खराब वास येत नाही. अगदी 8 दिवस देखील हे बॅटर व्यवस्थित राहतं. कोणत्याही भाजीसाठी जर एखादं वाटण वाटायचं असेल ना, तर आपण मिक्सरवर ते करतो कारण की झटपट होतं. पण ज्या वेळेस शक्य असेल ना, त्या वेळेस अशा खलबत्त्यावर वाटण नेहमी करून ठेवा. यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते. म्हणजे ती भाजी खाताना तुमच्याही लक्षात येईल, मिक्सरवर वाटलेल्या वाटणाची भाजी आणि अशा पद्धतीने कुटून वाटण केलेल्या वाटणाची भाजी यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे त्याच्या चवीमध्ये खूप सारा फरक आहे. कोणत्याही भाजीची ग्रेव्ही घट्ट किंवा चविष्ट होण्यासाठी तिळाच्या कुटाचा वापर करावा. मग यासाठी आधी तीळ व्यवस्थित छान भाजून घ्यायचे, ते थंड करायचे आणि मिक्सर मधून अशा पद्धतीने त्याचा बारीक कूट करून घ्यायचा. आणि यानंतर ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य मग जे आपण घेतलं असेल, जसं की मी इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. ते यानंतर या कुटावरतीच टाकायचं आणि हे संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं. अशी ग्रेव्ही वापरली की कोणतीही भाजी अगदी छान घट्ट होते. तर मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या सगळ्या कुकिंग हॅक्स पैकी तुम्हाला कोणता हॅक आवडला जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.